नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कर्क राशींच्या व्यक्तींना मे 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. कर्क राशींच्या व्यक्तींना हा महिना थोडी गोंधळलेली परिस्थिती असल्यासारखा दिसून येतोय. अनेक गोष्टी एका वेळी आपण डोक्यात ठेवलात तर अशी परिस्थिती निर्माण होते. म्हणून एका वेळी एकाच गोष्टीबद्दल विचार करा आणि ती मार्गी कशी लावायची याचा विचार करा. बऱ्याच गोष्टींचा जर एकदम आपण विचार करायला लागलात तर अशी परिस्थिती निर्माण होईल, आपला गोंधळ उडेल, निर्णय चुकतील आणि मग थोडं पश्चात्ताप करायची पाळी येईल. म्हणून आपण या महिन्यामध्ये टप्प्याटप्प्याने एक एक कामं हातावेगळी करत चला, म्हणजे बऱ्याचशा संकटापासून तुम्ही दूर जाल. स्वतःला कुठेही कमी लेखू नका. आपण मानसिकदृष्ट्या सुदृढ आहात, सबळ आहात, पण थोडा धीटपणा आपला या महिन्यात कमी होईल. धीराने आणि धिटाईने जर गोष्टी आपण केल्यात तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. पण थोडंसं या महिन्यात त्या दोन गोष्टींची कमतरता दिसून येते, धीर वाढणे आणि धिटाई दाखवणे. तर या दोन्ही गोष्टी आपण व्यवस्थित करा, अगदी लक्षपूर्वक करा, म्हणजे घाबरून जायचं काही कारण नाही आहे. आणि स्वतःला कुठेही कमी लेखू नका. व्यावसायिक उलाढालीने आपल्याला आर्थिक स्थैर्य या महिन्यात दिसणार आहे. खूप मोठी झेप आपण घेतली आहे काही महिन्यांपूर्वी आणि त्याचं आपल्याला सदृश्य रूप आता दिसू लागलं आहे. म्हणजे त्या उलाढालीमुळे आपल्याला आता जो काही फायदा झाला आहे त्यामुळे एक आर्थिक स्थैर्य तुम्हाला प्राप्त होईल. आणि असं आर्थिक स्थैर्य प्राप्त झाल्यानंतर थोडा मनुष्य रिलॅक्स होतो. आपल्याला काहीतरी आराम करायची गरज आहे किंवा कुठेतरी टूरवर जायची गरज आहे किंवा थोडं एन्जॉय करायची प्रवृत्ती त्याची वाढू लागते. तर असं करायला काहीच हरकत नाही. जर तुम्ही काही गोष्टींचा स्ट्रेस निघून गेला असेल तर तो कुठेतरी तुम्ही नक्की एन्जॉय करा, त्याची तुम्हाला गरज आहे. आणि ते तुम्ही केलं तर पुन्हा जोमाने तुम्ही तुमच्या कामाला लागू शकता. काही आनंदाच्या वार्ता तुमच्यापर्यंत येतील, कुटुंबातील किंवा कुटुंबासंबंधित अन्य लोकांकडून काही चांगल्या वार्ता तुम्हाला समजतील. तर त्या आनंदात आपण सहभागी व्हा. आपल्या हातून मोठी धार्मिक कार्य घडतील आणि उत्सव किंवा आदी समारंभामध्ये आपण आपला सहभाग घ्याल असं दिसून येते. आपली कला किंवा आपलं जे काही कर्तृत्व आहे ते सिद्ध करून लोकांसमोर आणण्याचा हा जो महिना आहे हा दिसून येतोय. नाही, काही वेळेला काही लोक आपापल्या इच्छेनुसार आपली कामं करत असतात, पण त्याचा गवगवा किंवा जाहिरात कुठे ते करत नाहीत. पण हा महिना जो आहे तो जाहिरात करण्याचं एवढं लक्षात ठेवा. आपण जे काय करताय त्याचा डिंडोरा वाजवा, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, तर ते 4 लोकांपर्यंत पोचू दे, तेव्हा त्याचा फायदा तुम्हाला होईल. कारण आत्ता जमाना असा आहे, आपण केलेल्या कामाचा गवगवा आपण करावा लागतो, तेव्हाच ते लोकांना जाऊन समजतं. तर ते करण्याचा हा महिना आहे. तर कर्क राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात ही गोष्ट करायची आहे. मी सांगितलं, आर्थिक स्थैर्य मिळाल्यामुळे उत्सव समारंभ त्यांच्या हातून काही साजरे होतील, धार्मिक कार्य घडतील, धार्मिक कार्यामध्ये सहभाग त्यांचा राहील असं या ठिकाणी दिसून येते. उद्योगाच्या बाबतीत म्हणाल तर पूर्वार्धामध्ये आपल्याला जे आर्थिक स्थैर्य निर्माण झालंय त्याचा परिणाम उत्तरार्धामध्ये आपण सहकुटुंब सहपरिवार कुठेतरी देवस्थानच्या ट्रिपला किंवा अन्य काही कारणाने एखाद्या टूरवर तुम्ही जाण्याची शक्यता दिसून येते. ते अवश्य जा तुम्ही. तुमच्या कुटुंबियांसमोर जो काही वेळ जाणार आहे त्यामुळे त्यांनाही आनंद मिळेल असं या ठिकाणी दिसून येते. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत कर्क राशीची, त्यांनी शिक्षण घेत असताना कुठेही घाबरू नका.
विशेषतः ओरल परीक्षेमध्ये तुम्ही या महिन्यात थोडे घाबरून जाल किंवा स्वतःबद्दल कॉन्फिडन्स कमी राहील, पण असं काही नसतं. आपण मन धीट ठेवा आणि आपल्या ओरल्स वगैरे ज्या काही परीक्षा आहेत त्या अगदी आत्मविश्वासपूर्वक साजऱ्या करा. कौटुंबिक बाबतीत म्हणाल तर मोठे लोक किंवा तुमच्यापेक्षा वयाने मोठे कुटुंबातील मोठे लोक तुम्हाला या महिन्यात चांगला सल्ला देतील, मार्गदर्शन करतील, प्रसंगी मदतीचा हातसुद्धा पुढे करतील असं या ठिकाणी दिसून येते. विवाहेच्छुक तरुण जे आहेत किंवा मुलं जी आहेत त्यांना काही वेळा म्हणजे थोडंसं तणावाचं वातावरण निर्माण होईल. म्हणजे समोरच्या व्यक्तींचं दुटप्पी धोरण असं ऐकलं पाहिलं की तुम्ही थोडे कन्फ्यूज व्हाल. पण स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपण ठरवलेली गोष्ट पुढे नेत राहा असंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. आपले मित्रमंडळी आणि परिवार जो आहे ते आपल्याला वेळोवेळी मदत करतायत, त्यांच्यावर विसंबून राहा. हक्काने त्यांना काही असेल तर अवश्य सांगा, ते तुमच्यासाठी धावून येतील असा हा महिना या ठिकाणी मला दिसून येतो. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये विशिष्ट कालावधीमध्ये कौटुंबिक कारणाने काही प्रसंगी म्हणजे धार्मिक प्रसंगी एकत्रीकरण किंवा सगळ्यांच्या भेटीगाठी होतील असंही या ठिकाणी दिसून येते. मोठमोठे गुंतवणूक करणं या महिन्यात आपण टाळावं असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. हे होतं कर्क राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.